महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून बीडमध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटला। लोकसभेत विधेयक नामंजूर झाल्याने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलन। मुंबईमध्ये भाजपच्या आंदोलनाविरोधात काँग्रेसचा मोर्चा। आंदोलनामुळे वाहतूक कोंडी। गिरीश महाजनांना महिलेने खडेबोल सुनावले। काँग्रेसकडून महिलेच्या कृत्याचं समर्थन। परतवाड्यातील लैंगिक प्रकरणाच्या मुख्य आरोपी मोहम्मद अयानची पोलिसांनी काढली धिंड। घटनास्थळाशी संबंधित भागात नेऊन पंचनामा प्रक्रिया पूर्ण। सिद्धिविनायक मंदिरातील मूर्तीवर कॉपीराइट ट्रेडमार्कचा प्रयत्न असल्याची चर्चा। व्यावसायिक गैरवापर रोखण्याचा दावा। मंदिर प्रशासनाकडून तयारी सुरू। बल्लारपूर ते मुंबई रेल्वे महामार्गावर आणखी एक साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी। नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, चंद्रपूर यासह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे लवकरच सेवा सुरू। चंद्रपूरमध्ये मंड्या तणाचा मोठा प्रादुर्भाव। पिकाला धोका निर्माण। उत्पादनात घट होण्याची भीती। वाढत्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत। कृषी विभागाकडून तातडीने उपाययोजनांची मागणी। सांगलीच्या बुर्लीतील बच्चाप्पा बनात परंपरागत परडी सोहळा मोठ्या उत्साहात पार। धनगरी ढोलांच्या गजरात धार्मिक वातावरण निर्माण। सोहळ्यास महाराष्ट्र आणि कर्नाटकातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित। यवतमाळमध्ये वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात गैरसोय। रुग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने नातेवाईकांची कसरत। छत्रपती संभाजीनगरच्या करोडीमध्ये डीजे साऊंड सिस्टीम घेऊन जाणारा ट्रक पलटी। वाहतूक अर्धा तास ठप्प। लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता। सुदैवाने जीवितहानी नाही। धुळे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यात भीषण अपघात। 2 जणांचा जागीच मृत्यू। नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या रिक्षाला थेट चिरडले।